नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण इकॉनॉमिक सर्व्हे किंवा आर्थिक पाहणी अहवाल याचं एक क्रक्स पाहणार आहे। तर सर्वात आधी एक लक्षात ठेवा, यामध्ये डेटाबेस आहे, त्यामुळे ही पीडीएफ जी आहे ही आपण पीडीएफ उपलब्ध केलेली आहे स्वराज्य अकॅडमी टेलिग्राम चॅनलवर। ओके, तर सर्वात आधी ही पीडीएफ तुमच्याजवळ असू द्या, कारण की क्रक्स जे आहे हे तुम्हाला वर्षभरासाठी कामी असते। सोबतच स्वराज्य अकॅडमी टेलिग्राम चॅनलवर मी काही आधीच्या पीडीएफ सुद्धा पिन करून ठेवलेल्या आहेत वरच्या साईडला, त्या सुद्धा तुम्हाला जे यूट्यूबचे व्हिडिओ पाहणार त्या पिनवर तुम्ही टिक केल्यानंतर त्या पीडीएफ तुम्हाला उपलब्ध होतील। तर हा एक पॉइंट लक्षात ठेवा। त्यानंतर आपण सर्वात आधी इकॉनॉमिक सर्व्हेमध्ये एक पॉइंट समजून घेऊया। इकॉनॉमिक सर्व्हेमध्ये जो डेटा आपल्याला दिसते की सहसा गव्हर्नमेंटने यामध्ये सुरक्षित बाजू स्वतःची दर्शवलेली दिसते, कारण की सध्या जागतिक अर्थव्यवस्था ज्या आहेत यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये काही ठिकाणी प्रचंड चलनवाढ आणि सोबतच मंदीची परिस्थिती आहे, त्याला आपण स्टॅगफ्लेशन म्हणू शकतो। अशा काही अर्थव्यवस्थामध्ये परिस्थिती आहे, त्यामुळे इकॉनॉमिक सर्व्हेमध्ये आकडे जे मांडताना आहे थोडीशी सुरक्षितता गव्हर्नमेंटने बाळगलेली दिसते। आपण ते पाहूया कुठं कुठं काय काय पॉइंट्स आहेत। सोबतच इकॉनॉमिक सर्व्हे बाबत एक पॉइंट लक्षात ठेवा, बजेट याचं सुद्धा आपण लेक्चर अपलोड करणारच आहे लगेच समोरचं। बजेट आणि इकॉनॉमिक सर्व्हे यामध्ये बेसिक डिफरन्स जो आहे, बजेट आणि इकॉनॉमिक सर्व्हे मध्ये बेसिक डिफरन्स जो आहे, इकॉनॉमिक सर्व्हे बाबत घटनात्मक तरतूद नाही, परंतु बजेट बाबत घटनात्मक तरतूद आहे, वार्षिक वित्तीय विवरणपत्रक या नावाने आहे। तर यामध्ये हा बेसिक डिफरन्स लक्षात ठेवा। तर सर्वात आधी इकॉनॉमिक सर्व्हे याचा पहिलाच पॉइंट आपण पाहणार आहे फिस्कल डेफिसिट। यामध्ये सुद्धा एक पॉइंट लक्षात घ्या, आपण एक्झाम दृष्ट्या महत्त्वाचे पॉइंट यामध्ये डिस्कस करणार आहे, ना की आपल्याला काय महत्त्वाचं नव्हतं काही इम्पॉर्टन्स पॉइंट नसतील तर त्याकडे आपण पूर्णपणे दुर्लक्ष केलेलं आहे। जे आपल्याला इम्पॉर्टन्स आहेत, जिथं वारंवार आयोग प्रश्न विचारते अशाच गोष्टींकडे आपण फोकस केलेला आहे। राजकोषीय तूट ही आयोगाचा आवडता एरिया आहे आणि इथं फिस्कल डेफिसिट म्हणजे राजकोषीय तूट, सरकारची राजकोषीय तूट जर आपण ढोबळमानाने पाहिलं तर सरकारचं कर्ज घेण्याचं प्रमाण, कर्जाचे प्रमाण दर्शविते किंवा एकूण कर्जाचं प्रमाण दर्शवणारी तूट जी आहे ती कुठली आहे, राजकोषीय तूट आहे। जर या आकडेवारीमध्ये जर पाहिलं आपण तर कोविडच्या आधी 19-20 मध्ये राजकोषीय तूट आपली किती आहे, 4.7 होती, 4.7 होती जीडीपीच्या तुलनेत। ॲव्हरेज राजकोषीय तूट ही ॲव्हरेज 3 ते 5% दरम्यान मोठ्या प्रमाणात राहते, 3 ते 5% दरम्यान। परंतु कोरोना नंतर काही जे परिणाम आपल्याला आढळतात आकडेवारीमध्ये, तर त्या आकडेवारीमध्ये पहा राजकोषीय तूट ही नेहमीच जीडीपीच्या तुलनेत मोजली जाते, ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट। 20-21 ला ही प्रचंड जास्त आढळली, ही कितीपर्यंत गेलेली आहे, 9.2% वाढली होती जीडीपीच्या तुलनेत। त्याचं कारण काय आहे तर 20-21 ला हा पूर्णपणे परिणाम जो आहे हा कशाचा आहे, कोरोनाचा आहे। तर हा कोरोना परिणाममुळे इथं आपली राजकोषीय तूट काय दिसते, आपली वाढलेली दिसते। याचा अर्थ उत्पन्न घटलेले होते, महसुली उत्पन्न, खर्च जास्त होते आणि कर्ज घेण्याचं प्रमाण जे आहे हे काय होतं इथं वाढलेलं दिसते। परंतु 21-22 ला हे जे आहे आणि 22-23 ला अंदाजे 6.4 पर्यंत राहणार हा एक अंदाज वर्तवलेला आहे। तर आता इथं का तूट आपली जास्त आढळते, कारण कोरोना नंतर बऱ्यापैकी गव्हर्नमेंटने भांडवली खर्चांमध्ये कॅपिटल एक्सपेंडिचर जसे की इन्फ्रावर असतील, जशी गतिशक्ती योजना आहे त्यावर असतील, तर मोठ्या प्रमाणात भांडवली खर्च केल्यामुळे सुद्धा राजकोषीय तूट आपली वाढली असू शकते असं म्हणू शकतो। सोबतच सरकारचे महसुली उत्पन्न सुद्धा त्या तुलनेने वाढलेले आहेत 20-21च्या नंतर, त्यामुळे सुद्धा ही कंट्रोल झालेली आहे आपण असं म्हणू शकतो। तर 9.2 वरून 6.7 आणि अंदाज हा कितीवर ठेवलेला आहे, 6.4 वर 22-23चा। आता आपली एक्झाम जर समोरच्या इयरमध्ये आहे किंवा या वर्षात आहे तर आपल्याला सहसा आकडेवारी फोकस पॉइंट लक्षात ठेवा, 20-21ची आकडेवारी आणि 19-20ची आकडेवारी एक्झाम दृष्ट्या थोडी महत्त्वाची आहे, हा पॉइंट चांगला लक्षात ठेवा। नेक्स्ट आहे 19-20च्या तुलनेत 22-23 मध्ये जो अंदाज आहे राजकोषीय तुटीचा हा वाढताना दिसत आहे की घटताना, तर तुलनात्मक प्रश्न विचारू शकते, तर हा वाढताना दिसत आहे। किंवा 19-20च्या तुलनेत 20-21 मध्ये राजकोषीय तूट ही वाढली, त्याचे खालीलपैकी काय कारणे सांगता येतील, तर कोरोनामुळे, लॉकडाऊन असल्यामुळे महसुली उत्पादन प्रक्रिया घटल्या, डिमांड्स कमी झाल्या आणि त्यामुळे सरकारचं महसुली उत्पन्न घटलं, तूट निर्माण झाला आणि सरकारला काय घ्यावे लागले, कर्ज। तर हा एक पॉइंट पहा, राजकोषीय तूट जीडीपीच्या तुलनेत 19-20च्या तुलनेत 22-23 मध्ये अंदाजे काय दर्शवत आहे, वाढ दर्शवत आहे। 4.7च्या तुलनेत 6.4 काय दर्शवत आहे, वाढ दर्शवत आहे। सर्वाधिक राजकोषीय तूट 19-20 ते 22-23च्या दरम्यान, 19-20 ते 22-23च्या दरम्यान ही कधी होती, 2020-21 ला होती। कधी होती, 2020-21 ला किती होती, 9.2%। आता सहसा आयोगाचं असं आहे सर्वाधिक वाढ
जिथं दिसेल तसा प्रश्न विचारत्या किंवा सर्वाधिक घट, तर सर्वाधिक वाढ जो आहे हा पॉईंट लक्षात ठेवा 9.2चा. 22-23 ला 6.4% अंदाजे राजकोषीय तूट आपली राहणार आहे. हा एक प्रकारचा आपला काय दर्शवला आहे, अंदाज दर्शवला आहे. वरील आकडेवारीवरून स्पष्ट होते की FRBM ऍक्ट जो आहे आपला फिस्कल रिस्पॉन्सिबिलिटी बजेटरी मॅनेजमेंट ऍक्ट 2003चा, तर या FRBM ऍक्ट नुसार आपल्याला वित्तीय शिस्त पाळणे हे अत्यंत गरजेचं आहे. FRBM ऍक्ट कधीचा आहे, 2003चा आहे. यानुसार आपल्याला वित्तीय शिस्त पाळणं गरजेचं आहे. जसं की FRBM बाबत पहिला कार्यगट होता विजय केळकर, त्यांनी 2009 पर्यंत महसुली तूट पूर्णपणे नष्ट करणे आणि राजकोषीय तूट किती % पर्यंत आणणे, 3% पर्यंत आणणे हे टार्गेट ठेवले होते. तर FRBM अंतर्गत आपल्याला वित्तीय शिस्त पाळणं गरजेचं आहे. तर इथे एक्झाम दृष्ट्या जो पॉईंट महत्त्वाचा आहे हा 9.2 हा चांगला व्यवस्थित लक्षात ठेवा. त्यानंतर 19-20चं किती आहे 4.7 आणि बाकी जे कंपॅरेटिव्ह पॉईंट पाहिले 19-20च्या तुलनेत 20-21 मध्ये प्रचंड काय दिसते, राजकोषीय तूट वाढलेली दिसते. 19-20च्या तुलनेत 22-23 मध्ये जो अंदाज आहे तो काय आहे, वाढलेला आहे. राजकोषीय तूट 20-21 नंतर घटताना दिसत आहे की वाढताना, तर घटताना दिसत आहे. जरी अंदाज असेल तरी तो घटताना दर्शवत आहे. ओके, नेक्स्ट दुसरा पॉईंट आहे चलनवाढ, इन्फ्लेशन. तर इन्फ्लेशन बाबत एक पॉईंट लक्षात ठेवा. भारतामध्ये इन्फ्लेशन इंडेक्स जे आहेत, एक आहे होलसेल प्राइस इंडेक्स ज्याचे आधारभूत वर्ष हे किती आहे 2011-12 आहे. ओके, आणि CPIचा आधारभूत वर्ष सुद्धा कन्झ्युमर प्राइस इंडेक्स याचं किती आहे 2011-12 आहे. तर WPI जो आहे हा 3 वस्तू गटाच्या आधारे काढला जातो, ज्यामध्ये उत्पादित वस्तू, प्राथमिक वस्तू आणि इंधन गटातील वस्तू. ज्या होलसेल प्राइस आहेत कारखान्यांमधील मोठ्या प्रमाणावर विचारात घेतल्या जाणाऱ्या आणि ग्राहकाच्या हातातील किमती ज्या आहेत त्याला काय म्हटलं जाते, कन्झ्युमर प्राइस इंडेक्स. यामध्ये जर आपण एक पॉईंट बघितला कंपल्सरी, ही जी रेड लाईन आहे ही बऱ्यापैकी आपल्याला काय दर्शवत आहे, होलसेल प्राइस इंडेक्स, आणि ही ब्ल्यू जी आहे ही काय दर्शवत आहे, कन्झ्युमर प्राइस इंडेक्स कंबाईन, म्हणजे ज्यामध्ये ग्रामीण आणि काय आहे, शहरी आहे. 19-20च्या तुलनेत 19-20 आणि 20-21च्या तुलनेत CPIच्या तुलनेत WPI बघा. ओके, हा 4.8 होता, हा किती आहे 1.7 आहे. CPI 6.2 होता, नंतर किती आहे 1.3 आहे. म्हणजे 19-20 ते 20-21च्या दरम्यान CPIच्या तुलनेत WPI हा कमी होता. ओके, 19-20 ते 20-21 मध्ये CPIच्या तुलनेत WPI हा काय होता, कमी होता. आणि 21-22 आणि 22-23ला CPIच्या तुलनेत WPI हा कसा आहे, जास्त आहे. हा पॉईंट चांगला लक्षात ठेवा. 21-22 साली 5.5 हा काय होता, CPI होता, आणि 13% पर्यंत म्हणजे डबल डिजिट चलनवाढ जी आपण बघितलेली आहे. ज्याच्या आधी सर्वाधिक तेजीचं वर्ष हे 1974-75 आहे. 74-75 तेव्हा आपली चलनवाढ ही 25.2%पेक्षाही कशी आढळली होती, जास्त. तर सर्वाधिक तेजीचं वर्ष हे किती आहे 74-75. परंतु त्यानंतर काही वर्षांमध्ये आपल्याला चलनवाढ आढळली, परंतु WPI हा डबल डिजिटमध्ये 13% पर्यंत गेलेला आहे. तो आहे 21-22ला, आणि CPI किती आहे 5.5 आहे. सोबतच 22-23ला 11.5 आणि कितीवर आलेला आहे 6.8. आता ही आकडेवारी आपल्याला अशी महत्त्वाची नाही आहे. आपल्याला प्रश्न काय महत्त्वाचा, WPIचा आधारभूत वर्ष, CPIचा आधारभूत वर्ष, हा पहिला पॉईंट. दुसरा पॉईंट कंपॅरेटिव्ह आपल्याला अनालिसिस बेस प्रश्न विचारेल. पहा, चलनवाढ बाबत WPI आणि CPI यांचा विचार केल्यास 19-20 आणि 20-21ला CPIच्या तुलनेत WPI हा काय होता, कमी होता. 6.2 हा किती होता, 1.3 होता WPI, 4.8 CPI आणि 1.7. काय दर्शवते आपल्याला, 19-20 आणि 20-21 ग्राहकांच्या हातातील किरकोळ वस्तूंच्या किमती ह्या जास्त होत्या आणि कारखान्यांमधील वस्तूंच्या किमती ह्या कमी होत्या, हे आकडेवारीवरून स्पष्ट होते. परंतु 21-22 आणि 22-23 मध्ये 21-22 आणि 22-23 मध्ये CPIच्या तुलनेत WPI हा कसा आहे, जास्त आहे. म्हणजेच WPI जास्त असण्याचे कारण रशिया युक्रेन युद्धामुळे कच्च्या तेलाचे काय वाढले, भाव वाढले. कच्च्या तेलाचे भाव वाढल्यामुळे, इंधनाचे भाव वाढल्यामुळे होलसेल प्राइस जे आहेत, कारखान्यामधील वस्तूंच्या किमती ज्या आहेत त्यामध्ये असलेला वाहतूक खर्च हा मोठ्या प्रमाणात काय झाला, महाग, कारण की इंधनाचे भाव काय झाले होते, वाढले होते. तेलाचे भाव वाढले, त्यामुळे पुरवठा काय झाला, महाग झाला. त्यामुळे किमतींमध्ये काय निर्माण झाली आहे, वाढ निर्माण झाली. किमतींमध्ये वाढ निर्माण होण्याचं प्रमुख कारण काय आहे, रशिया युक्रेन युद्धामुळे कच्च्या तेलाचे काय वाढलेले आहेत, भाव वाढलेले आहेत. नेक्स्ट आहे परकीय चलन साठा, फॉरेक्स. पहा, आपला भारताचा परकीय चलन साठा हा 1991 साली $5 बिलियन पर्यंत कमी झालेला होता. हा प्रचंड घट नोंदवत आहे.
तर आता आपला फॉरेक्स रिझर्व 2019-20च्या तुलनेत $478 बिलियन होता. त्यानंतर 2021 मध्ये $577 बिलियन पर्यंत तो पोहोचला. 21-22 मध्ये 607 आणि 22-23 मध्ये 563. याचा अर्थ काय आहे की आपला परकीय चलनसाठा किंवा फॉरेक्स सर्वाधिक वाढ ही कधी दर्शवत आहे? 21-22 मध्ये दर्शवत आहे $607 बिलियन पर्यंत. परंतु 22-23 मध्ये हा पुन्हा कमी होताना दिसत आहे. तर थोडा ॲनालिटिकल पॉईंट आपल्याला महत्त्वाचा आहे. तर ॲनालिटिकल पॉईंट काय आहे ते पहा. 19-20च्या तुलनेत 21-22 पर्यंत भारताचा परकीय चलनसाठा हा वाढत गेला. 19-20च्या तुलनेत 20-21 पर्यंत भारताचा परकीय चलनसाठा वाढत गेला. 21-22 पर्यंत जवळपास $607 बिलियन पर्यंत, $478 बिलियन वरून कितीवर गेला? $607 बिलियन वाढला. या दरम्यान परकीय चलनसाठा वाढला. कारण काय आहे? कोरोना आहे. का आहे कोरोना? पहा कारण काय आहे. तर ते कारण समजून घ्या. हा परकीय चलनसाठा का वाढला? कच्च्या तेलाचा वापर काय झाला या काळात? कमी झाला. कोरोनामुळे लॉकडाऊन होतं. लॉकडाऊन असल्यामुळे भरपूर लोक कुठं होते? घरीच होते. त्यामुळे वाहतूक जे आहे किंवा वाहतूक ही थांबलेली होती मोठ्या प्रमाणात लॉकडाऊन असल्यामुळे. तेव्हा इंधनाचा वापर खूप कमी झाला आणि इंधनाचे दर हे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मागणी आणि कशावर ठरतात? पुरवठ्यावर. मागणीच प्रचंड कमी झाल्यामुळे कच्च्या तेलाचे भाव त्या काळात काय झाले होते? कमी झाले. इंधनाचे भाव आपल्याला स्वस्तात इंधन मिळू लागलं. त्यामुळे आपली आयात स्वस्त झाली. आयात स्वस्त झाल्यामुळे इंधनाचा वापर सुद्धा काय होता? कमी होता. तसेच IT क्षेत्र जे आहे, घरात लॉकडाऊन असल्यामुळे घरातच लोक होते. ITचा वापर जे आहे ॲपचा वेगवेगळ्या मोठ्या प्रमाणात वापर झाला. ITचा वापर झाल्यामुळे सेवा क्षेत्राची सुद्धा काय झाली? सेवांची निर्यात वाढली. जसे US आणि युरोपियन देश आपले मोठ्या प्रमाणात आपण त्यांना सेवांची काय करतो? निर्यात करतो. सेवांची निर्यात वाढल्यामुळे परकीय चलनसाठ्यामध्ये आपल्या काय घडून आली आहे? वृद्धी घडून आली. म्हणजेच 2 पॉईंट महत्त्वाचे. कच्च्या तेलाचा वापर कमी झाला. तसेच कच्च्या तेलाचे भाव आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कमी झाल्यामुळे आपली आयात कमी झाली. त्यामुळे फॉरेक्स वाढला आणि सेवांची निर्यात वाढल्यामुळे फॉरेक्स वाढला आहे. हे 2 प्रमुख कारणामुळे या दरम्यान आपला फॉरेक्स काय दर्शवत आहे? वाढ दर्शवत आहे. त्यानंतर आहे 2022-23ला इथं पुन्हा घट दर्शवत आहे. तर घट का दर्शवत आहे? तर ते पहा. 21-22च्या तुलनेत 22-23 मध्ये फॉरेक्स काही प्रमाणात काय दर्शवत आहे? कमी झालेला आहे किंवा घट दर्शवत आहे. तर पहिलंच आहे कच्च्या तेलाचे भाव. आपल्या इकॉनॉमीला धोका जो आहे, इकॉनॉमीला जो धोका आहे तो एक कच्चे तेल आणि दुसरा आहे सोने. कारण की यांची आयातीवरच आपला फॉरेक्स डिपेंड असते आणि चालू खात्यावरील तूट डिपेंड असते. तर आता कच्च्या तेलाचे भाव हे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत वाढले. त्याचं कारण काय आहे? रशिया आणि युक्रेन या युद्धामुळे. रशिया युक्रेन युद्धामुळे कच्च्या तेलाचे भाव मोठ्या प्रमाणात वाढले. जसं की जेव्हा युद्ध होते तेव्हा आपले फॉरेक्स कमी होतो. कारण की युद्ध झाल्यामुळे कच्च्या तेलाचे इंधनाचे भाव जे आहेत, इंधनाचे दर हे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत वाढलेले आढळतात मागच्या काही डेटाबेसनुसार. तर आज रशिया आणि युक्रेनचं युद्ध अजूनही थांबलेलं नाही आहे. जोपर्यंत आपण लेक्चर बनवत आहे तोपर्यंत कच्च्या तेलाचे भाव सुद्धा आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कसे आहेत? जास्त आहेत. आता भारत जेव्हा कच्चं तेल आयात करत असेल आणि ते महाग असेल, ते काय असणार आहे? महाग असणार आहे. तेव्हा आपली आयात महाग होणार. त्यामुळे डॉलर जो आहे हा भारताच्या बाहेर जाणार. त्यामुळे आपला डॉलर कमी होणार. म्हणजे आपला फॉरेक्स परकीय चलनसाठा काय होणार? कमी होणार. आता परकीय चलनसाठा सांभाळ आपली कोणती संस्था करत असते? RBI करते. ओके. त्यानंतर पहा, अमेरिकेतील फेडरल रिझर्व्ह. जशी आपली RBI आहे तशी अमेरिकेत फेडरल रिझर्व्ह आहे. अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हने अमेरिकेत प्रचंड चलनवाढ आहे मागच्या काही वर्षांमध्ये. जसं की मागच्या 40 वर्षांमध्ये सर्वाधिक चलनवाढ ही अमेरिकेत आढळलेली आहे. तर अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हने काय केलेलं आहे? चलनवाढ असल्यामुळे कोणताही देश असेल तर तो देश महाग पैशाचे धोरण तयार करत असते. महाग पैशाच्या धोरणामध्ये व्याजदर काय होतात? वाढ होतात. आता जेव्हा कोणतीही बँक व्याजदर वाढवते तेव्हा व्याजदर कर्जावरचे वाढतात, सोबतच ठेवींवरचे सुद्धा वाढत असतात. म्हणजे व्याजदर हे लिंक आहेत. कर्जाचे वाढले तर ठेवीचे सुद्धा वाढतात. मग आता अमेरिकेमध्ये व्याजदर वाढवल्यामुळे त्या देशामध्ये दुसऱ्या देशातून गुंतवणूकदार जे आहे गुंतवणूक करण्याचं प्रमाण काय झालं? वाढलं. त्याचं कारण असं आहे की तिथं रिटर्न जे आहे हे जास्त मिळायला लागलं. उदाहरणार्थ आपल्या शेअर बाजारामध्ये रिटर्न जे आहे हे 8% मिळत आहे आणि अमेरिकेमध्ये 9% मिळत आहे. तर FII जे गुंतवणूकदार आहेत, फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर, जे की आपल्या शेअर बाजारामध्ये गुंतवणूक करतात, ते आपल्या देशातून गुंतवणूक काढून घेतील आणि कुठे जातील? अमेरिकेमध्ये जातील. आता FII गुंतवणूकदारांनी गुंतवणूक काढून घेतल्यामुळे डॉलर हा भारतात येणार की भारताच्या बाहेर जाणार? तर डॉलर हा भारताच्या बाहेर जाणार.
तर अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हने त्यांच्या देशात चलनवाढ असल्यामुळे अमेरिकेत व्याज दरामध्ये मोठ्या प्रमाणात काय केली, वाढ केली होती. त्यांनी व्याज दरात वाढ केल्यामुळे इन्व्हेस्टरला परतावा देखील रिटर्न कसं मिळत आहे, जास्त मिळणार. त्यामुळे इन्व्हेस्टर भारतातून गुंतवणूक FI गुंतवणूकदार जे आहेत मोठ्या प्रमाणात अमेरिकेकडे गेली. त्यामुळे फॉरेक्स सुद्धा त्यांनी सोबत घेऊन गेले. तर अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हने मोठ्या प्रमाणात व्याजदर वाढवल्यामुळे आपला परकीय चलन साठा काय झालेला आहे, कमी झाला. कारण की मोठ्या प्रमाणात FI गुंतवणूकदार काय घेऊन गेले, आपल्या देशातून गुंतवणूक अमेरिकेमध्ये घेऊन गेले. कारण की आपल्या देशात रिटर्न त्यांना किती मिळत आहे, 8, आणि अमेरिकेमध्ये किती आहे, 9. हे उदाहरण म्हणून सांगत आहे. हा पॉईंट लक्षात ठेवा, 9% आणि 8%. मग आपल्या देशातील गुंतवणूकदार हे कुठे गेले, अमेरिकेत. त्यामुळे फॉरेक्स सुद्धा आपला परकीय चलन साठा कमी झाला आणि डॉलरची डिमांड वाढली. त्यामुळे रुपया सुद्धा घसरला. रुपया सुद्धा काय झाली, घसरण झाली. तर 2021च्या अखेरपर्यंत परकीय चलन साठा धारण करणारे पहिले देश, जगात सर्वाधिक परकीय चलन साठा हा कोणाकडे आहे, चीन. चीन नंतर जपान, स्वित्झर्लंड आणि भारत. भारत हा परकीय चलन साठा धारण करणारा कितवा देश आहे, जगात 4थ्या क्रमांकाचा देश आहे. महत्त्वाचा पॉईंट लक्षात ठेवा. भारत परकीय चलन साठा धारण करणारा जगातला कितवा क्रमांकाचा देश आहे, 4थ्या क्रमांकाचा. तर पहिल्या क्रमांकात कोण आहे, चीन आहे. भारत परकीय चलन साठ्यामध्ये काय काय ठेवते, तर भारतामध्ये परकीय चलन साठ्यामध्ये परकीय चलन असते, दुसरं सोने आहे, गोल्ड, तिसरं स्पेशल ड्रॉइंग राईट्स IMF कडे ठेवला जाणारा, आणि IMF कडील आरक्षित निधी. एवढा भाग आपण परकीय चलन साठ्यामध्ये ठेवत असतो. नेक्स्ट आहे GDP वृद्धी दर, ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट. एका आर्थिक वर्षात देशांतर्गत, डोमेस्टिकचा अर्थ काय होत आहे, देशांतर्गत. एक आर्थिक वर्ष म्हणजे 1 एप्रिल ते 31 मार्च. वस्तू अधिक सेवा यांचे एकूण उत्पादन, त्याला काय म्हटलेलं आहे, GDP. तर GDP मध्ये पहा, कॉन्स्टंट प्राइसला काढली जाते ही GDP. हा पण एक पॉईंट लक्षात ठेवा, स्थिर किमतीला काढलेली. स्थिर किंमत म्हणजे जी आधारभूत वर्षाचा वापर करून काढलेला GDP. आधारभूत वर्षाचा वापर करून काढलेला GDP. 19-20 ला आपला GDP वृद्धी दर हा किती दर्शवत होता, 3.7. त्यानंतर मायनस गेला आपला 6.6 20-21 ला. त्याचं कारण आहे कोविड आहे, कोरोना आहे. ओके. पुन्हा 21-22 ला आपण जे अंदाजे ठेवलेले इस्टिमेट्स होते, प्रोव्हिजनल इस्टिमेट्स असतील किंवा रिवाइज इस्टिमेट, ॲडव्हान्स इस्टिमेट्स असतील, म्हणजे अंदाजे, पुन्हा त्यामध्ये कुठेतरी आपण वाढ दर्शवलेली आहे 8.77%. आणि आता जे टार्गेट आहे अंदाजे 6 ते 6.8, म्हणजे आपण वाढताना दाखवत आहे की कमी होताना दिसत आहे, तर इथं कमी केलेलं आहे. याचं कारणच ते आहे की आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये सध्या 2-3 पॉईंट चांगले दिसत आहेत की ज्याचे नकारात्मक परिणाम आपल्या इकॉनॉमीवर दिसू शकतात. त्यामुळेच आपण आधीच सुरक्षित बाजू आपली करून ठेवलेली आहे. त्यामध्ये आहे चीनमध्ये असलेली कोरोनाची परिस्थिती. चीनच्या कोरोनाच्या परिस्थितीमुळे पुरवठा साखळी जी आहे जागतिक लेवलला, मागणी आणि पुरवठा यामध्ये असंतुलन निर्माण झालेलं आढळते. हे चीनमधल्या कोविडचं एक कारण. दुसरं आहे रशिया आणि युक्रेनचं युद्ध, हे एक कारण आहे. त्यानंतर फेडरल रिझर्व्ह जे आहे, फेडरल रिझर्व्ह हे सतत व्याजदरामध्ये काय करत आहे, वाढ. त्यामुळे डॉलर हा सशक्त होत आहे, डॉलरचे भाव वाढत आहेत. पण इतर जागतिक करन्सी ज्या आहेत ह्या टोटल कोलॅप्स होत आहे. आणि चौथा आहे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मंदी सदृश्य असलेली परिस्थिती. या 4 कारणांमुळे, आणि तसेच मोठ्या प्रमाणात मोठ्या कंपन्या आता सध्या रिसेंटली जर तुम्ही पाहिलं असेल तर जॉबवरून मोठ्या प्रमाणात लोकांना काढत आहेत. त्यामुळे आपण हा ग्रोथ रेट खूप मोठा हाय ठेवला असं म्हणू शकत नाही. तर गव्हर्नमेंटने स्वतःवरूनच ही सुरक्षित बाजू ठेवली. आणि दुसरं कारण असं आहे, IMF असेल, वर्ल्ड बँक असेल, ADB असेल, यांनी बऱ्यापैकी याच्या कॉन्स्टंटच याच्या आजूबाजूलाच ग्रोथ रेट आपले सांगितलेले आहेत. म्हणजे त्यांचा अंदाज आणि आपला अंदाज जो आपण ठरवलेला आहे हा बऱ्यापैकी आपण जवळजवळ ठेवला. त्यामुळे सुद्धा एक कारण आहे की आपला वृद्धी दर आपण 6 ते 6.8 पर्यंत असेल एवढा एक काय वर्तवला आहे अंदाज. तर 19-20 मध्ये हा किती होता, 3.7 होता. परंतु कोरोनामुळे उत्पादन हे आपले काय झाले, घटले. कारण की कोविडमुळे लॉकडाऊन होतं, त्यामुळे मागणी घटली आणि उत्पादन घटले. उत्पादन घटले म्हणजेच आपला GDP काय झाला, कमी झाला. कितीवर येऊन पोहोचला, 6.6 वर येऊन पोहोचला 20-21 ला. 6.6 पर्यंत तो काय झाला, कमी झाला. परंतु हे मायनस आहे. ओके. 23-24 अंदाजे 6 ते 6.8 एवढा GDP ग्रोथ रेट आपला असेल असा एक अंदाज वर्तवला, जो अंदाज आपला पण आहे
आणि याच दरम्यानचे अंदाज, याला लगतचे अंदाज कोणी सांगितलेले आहेत? IMF असेल, वर्ल्ड बँक असेल किंवा ADB असेल, यांनी सुद्धा याच्याच आजूबाजूचे अंदाज सांगितलेले आहेत. नेक्स्ट आहे जागतिक अर्थव्यवस्थेसोबत तुलना केल्यास आपला ग्रोथ रेट हा जगात बऱ्यापैकी सकारात्मक मानला जातो. कारण की आपल्या देशामध्ये एक महत्त्वाची गोष्ट आहे की पर्चेसिंग पॉवर, पॉप्युलेशन साईज जास्त असल्यामुळे पर्चेसिंग पॉवर ही खूप मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे आपली इकॉनॉमी वेगाने काय होते, कव्हर होते. तसंच आपण टोटल कोणत्याही एका क्षेत्रावर अवलंबून टोटल नाही आहे. म्हणजे आपला ॲग्री सुद्धा सांभाळते, जसं की कोविडच्या काळात ॲग्री सांभाळला आपल्याला. इंडस्ट्री सुद्धा व्यवस्थित आहे आणि सर्व्हिस हे आपलं वेगाने वाढलेलं क्षेत्र आहे. तर आपले तिन्ही क्षेत्रांमध्ये आपण संतुलन ठेवून असतो. त्यामुळे इकॉनॉमीला एकदम जबर धक्का हा असा कधीही लागत नाही. तर ती आपली एक सकारात्मकता आहे, पॉझिटिव्हिटी आहे. नेक्स्ट आहे शेती आणि शेती संलग्न व्यवसाय, ॲग्रिकल्चर अँड अलाइड ॲक्टिव्हिटीज. ॲग्रिकल्चरचा ग्रोथ रेट आपण GVA, ग्रॉस व्हॅल्यू ॲडेड, या आधारावर मापन करत असतो. बेसिक प्राइस. ओके, पहा ॲग्रिकल्चर ग्रोथ रेट हा 19-20ला 5.5 होता GVA. त्यानंतर 3.3, म्हणजे कोविड असून सुद्धा सकारात्मक दर्शवला. म्हणजे याच काळामध्ये उद्योग आणि सेवा हे नकारात्मक होतं. उद्योग आणि सेवा हे काय होतं? नकारात्मक होतं, निगेटिव्ह होतं. त्यानंतर 3% आणि 3.5%. तर बघूया काय आहे. तर 2020-21च्या तुलनेत उद्योग आणि सेवा यांच्या वृद्धी दरासोबतच कृषीची तुलना केल्यास 2021 मध्ये कृषीने सकारात्मक वृद्धी दर दर्शवला. म्हणजे याचा अर्थ काय आहे? उद्योग आणि सर्व्हिस सेक्टर आपलं कोलॅप्स झालं होतं. त्याचं कारण असं आहे की त्या काळामध्ये लॉकडाऊन असल्यामुळे कोरोना काळात उद्योग व सेवा क्षेत्र पूर्णपणे काय होतं? बंद होतं. आता बंद असल्यामुळे उत्पादन दर हा काय झाला असणार आहे? कमी झाला. काही अपवाद वगळता काही उद्योग आणि काही सेवा सुरू होत्या, परंतु टोटल सुरू नव्हतं. त्याचा परिणाम हा निगेटिव्हिटी दर्शविते उद्योग आणि सेवा क्षेत्र. 91 नंतर शेती, उद्योग आणि सेवा यांची तुलना केल्यास शेती क्षेत्राचा वाटा हा काय होत गेला? घटत गेला. तर सेवा क्षेत्राचा वाटा हा काय होत गेला? वाढत गेला. उद्योग मात्र आजही कसा आहे? स्थिर आहे. तर यामध्ये जर फक्त एक इयर अपवाद आपण वगळलं तर हा इयर चांगलंच लक्षात ठेवायचं आहे. 2021 मध्ये शेती, उद्योग, सेवा यांची तुलना केल्यास कोणत्या क्षेत्राचा वृद्धी दर हा सकारात्मक होता? तर शेती क्षेत्राचा. आणि कुठल्या क्षेत्राचा नकारात्मक होता? उद्योग आणि सेवा क्षेत्राचा. नेक्स्ट आहे उद्योग क्षेत्राचा वृद्धी दर हा कोरोना काळात नकारात्मक होता, परंतु त्यापूर्वी देखील 2019-20ला पहा कोरोना काळामध्ये -3.3 होता. जे की कोर सेक्टर्स आहेत उद्योग क्षेत्रामध्ये, जवळपास 8 गाभा क्षेत्र आहेत. त्यांचा टोटल कोरोनाच्या आधी सुद्धा निगेटिव्ह ग्रोथ रेट होता 19-20 मध्ये. कितीपर्यंत? -1.4 पर्यंत. कोर गाभा क्षेत्र म्हणजे जसं की कोल इंडिया आहे, कोल माइन्स आहेत, त्यानंतर सिमेंट इंडस्ट्री आहे, उत्पादन क्षेत्र आहे, असे टोटल किती क्षेत्र आहेत? 8. त्यांचा ग्रोथ रेट म्हणजे कोरोना यायच्या आधीच आपलं उद्योग क्षेत्र निगेटिव्ह होतं. हा पॉईंट लक्षात ठेवा. परंतु नंतर वाढ होताना हे दर्शवलेलं आहे. ठीक आहे. प्रोजेक्टेड इस्टिमेट आणि रिवाइज इस्टिमेट यामध्ये जर पाहिलं तर हे उद्योग क्षेत्र वाढ होताना का दिसत आहे किंवा अंदाज हे वाढ होताना का दर्शवले जात आहेत? तर त्याचं एक कारण आहे, लॉकडाऊन ओपन झाल्यानंतर आपल्या लसीकरणाचा वेग जो आहे हा खूप मोठ्या प्रमाणात होता आणि लोकांना एक कॉन्फिडन्स आला गुंतवणुकींबाबत. गुंतवणुकी खास वाढल्या, पायाभूत सुविधा ज्यामध्ये रिअल इस्टेट क्षेत्रामध्ये गुंतवणुकी मोठ्या प्रमाणात वाढल्या. रिअल इस्टेट सेक्टर, रिअल इस्टेट सेक्टर्स वाढलं. दुसरं ऑटोमोबाईल इंडस्ट्री वाढली. डिमांड्स खूप क्रिएट झाल्या. डिमांड क्रिएट झाल्यामध्ये उद्योग क्षेत्रामध्ये काय होताना दिसत आहे आपल्याला? वाढ. परंतु कोरोना नंतर उद्योग क्षेत्रामध्ये काय वाढली? मागणी वाढल्यामुळे पायाभूत सुविधा तसेच वाहन उद्योग म्हणजे रिअल इस्टेट असतील, घरं असतील, यांच्या डिमांड्स खूप वाढल्या. उद्योगामध्ये मागणीमुळे 2020-21 नंतर वृद्धी दरामध्ये वाढ होताना दिसत आहे किंवा आपण अंदाज तसे वर्तवलेले आहेत. नेक्स्ट आहे सर्व्हिस सेक्टर. 91 नंतर सर्वाधिक वेगाने भारतातलं वाढलेलं क्षेत्र म्हणजे कुठलं क्षेत्र आहे? सेवा क्षेत्र. सेवामध्ये आपण सर्वाधिक निर्यात सुद्धा मोठ्या प्रमाणात करतो IT सेवांची, जी की अमेरिका आणि युरोपियन देशांना करतो. अमेरिका आणि युरोपियन देशांना करतो. तर सर्व्हिस सेक्टरमध्ये पहा, सर्व्हिस सेक्टर नेहमीच पॉझिटिव्ह राहतो. फक्त एक अपवाद लक्षात ठेवा, -7.8 हा कधीचा आहे? 2021चा आहे. तर यामध्ये पहा 2021 मध्ये नकारात्मक वृद्धी दर दर्शवितो, परंतु त्यानंतर सेवा क्षेत्रामध्ये देखील काय होताना दिसत आहे? कंटिन्यू वाढ होताना दिसत आहे. यामध्ये विशेषतः कुठल्या सेवा वाढलेल्या आहेत? बँकिंग सेवा, IT सेवा आणि ई कॉमर्स हे मोठ्या प्रमाणात वाढलेलं आढळते.
बँकिंग असेल, IT सेक्टर असेल आणि ई कॉमर्स सेवा ज्या आहेत ह्या कोविडनंतर मोठ्या प्रमाणात वाढलेल्या आहेत. त्यामुळे सुद्धा सेवा क्षेत्र हे वाढ होताना आपल्याला दिसत आहे. तर ओव्हरऑल जी आकडेवारी आपल्याला महत्त्वाची आहे एक्झाम दृष्ट्या ते आपण यामध्ये कव्हर केलेले आहेत. जेवढे आपल्याला टॉपिक्स आहेत एक्झाम दृष्ट्या आणि जी आकडेवारी महत्त्वाची आहे, कारण की भरपूर सारी आकडेवारी असते की ते सर्व कव्हर करणं हे आपल्यासाठी जोखमीचं असते. आपल्याला एक्झामला जे महत्त्वाचं आहे तेच आपण इथं घेतलेलं आहे. सोबतच इथं काही तुम्हाला स्नॅपशॉट आहेत, काही डायग्राम्स आहेत, याचा देखील तुम्ही वापर ॲनालिसिससाठी पुन्हा करू शकता, जो मी घेतलेला आहे. टोटल ॲनालिसिस हे आपण कुठलं असं उचललेलं नाही. ॲनालिटिकल हे पूर्ण पॉईंट तयार केलेले आहेत, जे की त्या डायग्राम्स आणि गव्हर्नमेंटच्या डेटाबेसनुसार तयार केलेले आहेत. म्हणजे आपल्याला एक्झामची जशी डिमांड आहे त्यानुसार हे आपण तयार केलेले आहेत आणि याचा तुम्हाला खूप जास्त वापर आणि फायदा व्हावा या उद्देशाने हे तयार केलेलं आहे. सोबतच ही जी PDF आहे, मी ऑलरेडी सांगितलं स्वराज्य अकॅडमी टेलिग्राम चॅनलवर वरच्या साईडला पिन केलेले मेसेज आहेत, त्या ठिकाणी हे पिन करून ठेवलेली एक PDF असेल. याच्या आधीचे यूट्यूबला व्हिडिओ शेअर केले त्याच्यासुद्धा PDF तिथं पिन केलेल्या आहेत. तुम्हाला ज्यासुद्धा बघायच्या आहेत, फक्त एकच उद्दिष्ट आहे तुमचे जास्तीत जास्त काय वाढले पाहिजे, मार्क्स वाढले पाहिजे. यूट्यूब चॅनल हे सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांना पण सांगा. इकॉनॉमिक्स बाय धनंजयमध्ये फक्त आपण जास्तीत जास्त कंटेंटवर भर देतो यूट्यूबवर, असं कुठल्याही प्रकारचं बोलणं वगैरे हे टाळतो. आणि टेलिग्राम जे आहे यावर तुम्हाला PDF उपलब्ध असणार आहे. या ठिकाणी थांबूया. थँक्यू सो मच.